या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल। सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये। यांचा पत्ता आहे अप्रोच रोड, वरुड। वरुड तालुक्यातील पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती। आपण 2 वर्षाआधी वरुड शहरातील अनेक भागात चित्रपटाची शूटिंग होताना पाहिले असेल। त्या चित्रपटाचे नाव आहे कळले ना तुला। या मराठी चित्रपटाच्या पोस्टर व टीजरच्या अनावरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला। सर्व वरुडकरांना आतुरता होती हा चित्रपट सिनेमागृहात कधी येईल, तर ती देखील तारीख ठरली। 15 मार्चला कैलाश टॉकीज वरुड येथे आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। या चित्रपटात वरुड तालुक्यातील कलाकारांनी काम केलेले असून अनेक दिवसांपासून नागरिकांकडून विचारणा होत होती की चित्रपट कधी येईल। आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। या लॅबमध्ये तज्ञ पॅथॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्यांचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते। अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल। त्यामध्ये PSA, थायरॉइड, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, HbA1c, D डायमर, LFT, KFT, PTINR, APTT इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। संत गजानन महाराज शेगावीचे या मालिकेतील मुख्य भूमिकेतील अमित पाठक यांनी देखील कळले ना तुला या चित्रपटाचा ट्रेलर बघितला। त्यांची काय प्रतिक्रिया होती पहा। विदर्भाचे संत श्री संत गजानन महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रसिद्ध मालिका म्हणजे संत गजानन महाराज यांची मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित होत आहेत। त्याच मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारे श्री पाठक सर आपल्यासोबत आहे संत्रनगरीमध्ये। सर तुमचं स्वागत। सर आज आपण संत्रनगरीमध्ये आलेत, काय सांगू शकाल संत्रनगरी? मला इथे येऊन फारच आनंद झाला आणि ज्या प्रकारे इकडची इतकी गोड माणसं आहेत की म्हणजे जे काही कौतुक करतात आणि ज्या काही प्रकारे म्हणजे अनपेक्षित म्हणतो ना आपण की एवढं वाटलं नव्हतं की सहज आपलं आलो आहे पण ज्या प्रकारे स्वागत केलं म्हणजे अगदी खूप अगदी एखादा मोठा सेलिब्रिटी असतो तशाप्रमाणे म्हणजे आणि ते कसं आहे नुसतं करणं वेगळं असतं आणि मनापासून स्वागत करणं वेगळं असतं। तर ते मनापासून जे काही आपुलकी जी असते ना ती मला इथे फार म्हणजे कोणीही बघा इथे सगळ्यांच्यात मला आपुलकी फार जाणवते इकडच्या। संपूर्ण कलाकार हे संपूर्ण या मातीतले कलाकार आहेत। सर तुम्ही सुद्धा एक कलाकार आहात। एक कळले ना तुला चित्रपटाचा तुम्ही ट्रेलर सुद्धा पाहिलेला आहे, काय सांगू शकला या संदर्भात सर? सगळ्यात पहिले म्हणजे आपण चित्रपट पाहायचा का नाही हे आपण ट्रेलरवरूनच ठरवतो। त्यामुळे ट्रेलर बघितल्यावरच मला कळलं की हा चित्रपट पाहायलाच पाहिजे आणि तो थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे। नुसतंच नंतर येईल मोबाईलवर तेव्हा बघू तर तसं नाही, तर जाऊन थिएटरमध्ये बघण्यात जी गंमत आहे ती छोट्याशा मोबाईलमध्ये नाही आहे। पण हल्ली मी बघितले बऱ्याचशे छोट्या छोट्या मोबाईलमध्ये आपले बघत असतात जेव्हा येतो पिक्चर तेव्हा। पण माझं म्हणणं की खरी पिक्चर बघण्यात एक मोठ्या पडद्यावर जी बघण्यात गंमत आहे तीच खरी गंमत। आणि ह्या ट्रेलर आता मी ट्रेलरमध्ये फारसं काही बोलणार नाही त्याच्याबद्दल, नाही तर मग त्यात लोकांना बघायला मजा येणार नाही। त्यामुळे प्रेक्षकांनी आवर्जून चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा असं मनापासून मला वाटतं। आणि मी तर म्हणजे वाटच बघतोय कधी आता येईन आणि मी कधी जाईन तर सगळ्यांनी जावं चित्रपट पाहायला एवढंच मी म्हणेन। सर आपण सुद्धा युवा आहात, आपण सुद्धा एक कलाकार आहेत। एक मोठा सिरियलमध्ये आपण काम करतात। संत गजानन महाराज यांचं हुबे भूमिका आपण साकारली आहेत आणि प्रत्यक्षात आपणा पाहायला असं वाटतं की आपण प्रभू श्री गजानन महाराजांचं दर्शन होत आहे। सर आपण एक भूमिका साकारत असताना आपल्याला नेमकं आपला काय अनुभव? सर अनुभव खूपच छान होता आणि जे काही होतं ते सगळं घडत होतं। म्हणजे असं वाटत नव्हतं की हे आपण काहीतरी करतोय, हे आपल्याकडून करवून घेतलं आहे, हे प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत होतं। म्हणजे ही आमची जी संपूर्ण टीम होती हे सुद्धा त्यात कलाकार म्हणून पण आहेत, असोसिएट डायरेक्टर म्हणून पण आणि इंडिव्हिज्युअली पण डायरेक्ट ह्यांनी केलं आहे, ह्यासुद्धा आहेत त्या पिक्चरमध्ये, सॉरी त्या सिरियलमध्ये। तर तो पिक्चरप्रमाणेच ती सिरियल झाल्याप्रमाणे त्यामुळे असं वाटतं की बाबा फारच छान होतं। त्यामुळे काम करताना अनुभवच फार उत्तम यायचा आणि काही गोष्टी अशा जाणवायच्या की बाबा हे वरून घडून आणतायत ते। त्यामुळे आपण काहीच करत नाही आहोत, जे काय ते घडलं जातं आहे। त्यामुळे सगळी जी टीम आहे ना ती अशी त्यांनी आणून म्हणजे महाराजांनी ते सगळे बरोबर व्यक्ती त्या ठिकाणी बरोबर आणल्या त्या। कारण हे फॅमिली म्हणजे टीमवर्क आहे, त्यामुळे टीमवर्क असल्याशिवाय कुठलीच गोष्ट चांगली होत नाही। म्हणजे त्यातला कुठलाही पार्ट
कमी असेल तर तिथे कुठेतरी कमतरता येते. त्यामुळे ते जाणवत नाही कुठेही त्या सिरियल बघितलं तरी. आता मी सुद्धा कधी कधी बघतो एपिसोड, ते मी प्रेक्षक म्हणूनच बघतो. मी आहे, मग काय आहे, मग कसं मी प्रेक्षक म्हणून बघतो. पण तेव्हा एक वाटतं की बाबा हां, आणि लोकांचा मेन रिस्पॉन्स महत्त्वाचा आहे, आपल्याला काय वाटतं त्यापेक्षा. पण आणि खूपच चांगला प्रतिसाद होता. त्यामुळे मी म्हणेन की सगळ्यांचंच त्याच्यात श्रेय होतं, सगळ्यांची मेहनत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराज ते सगळे घडवून आणत होते. आणि प्रेक्षकांनी ते खूप ॲक्सेप्ट करणं पण एक मोठी जबाबदारी असते, मोठी गोष्ट असते ती. आणि ते ॲक्सेप्ट केलं, मग ते सगळं महाराजांनीच घडवून आणलेलं आहे. त्यामुळे हे फार ते काम करताना फार आनंद झाला. आणि खूप म्हणजे हे एक लक्षात राहील कायम अशी एक गोष्ट आयुष्यात घडली. आज आपल्यासोबत श्री पाठक सर यांनी सांगितलं की टीमवर्क किती महत्त्वाचं असते. त्याचप्रमाणे आज विदर्भातील कलाकार श्री किशोरजी गुल्हाने आणि त्यांची पूर्ण टीम आहे, कळले ना तुला, त्यांनी हा चित्रपट काढला आहे. हा खूप सुंदर चित्रपट प्रत्येक प्रेक्षकांनी पाहावा. याकरता 15 मार्चला कैलाश टॉकीजमध्ये चित्रपट प्रसारित होणार आहे. सोबतच आज आपल्यासोबत गजानन मॉल चित्रपटाचे पाठक सरांची टीम आहे, त्यांचे मित्र आहे. सर, तुम्ही काय सांगू शकाल? खरं तर त्या सिनेमाचा मी एक पार्टच आहे. मी त्या सिनेमाला सहाय्यक दिग्दर्शक होतो. तर ती जर्नी मी माझ्या डोळ्यांनी बघितली आहे की 2 वर्षापासून ती मेहनत चालू होती. मला वाटतं 2019ला चालू झालेलं काम लॉकडाऊनमध्ये पण पूर्ण केलं आम्ही. आणि आज 2024मध्ये तो सिनेमा पूर्ण झाला आहे. तर प्रेक्षकांनी आवर्जून तो बघायला पाहिजे, कारण एक वेगळी कथा आहे त्यामध्ये. फॅमिली ड्रामा आहे, पण नुसताच फॅमिली ड्रामा नाही, तर म्हणजे घरामध्ये जेव्हा नवीन लग्न होते तेव्हा कसल्या गोष्टी घडतात ती सांगणारी कथा आहे. तर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन बघावा, एवढंच मी सांगेल. धन्यवाद. कळले ना तुला चित्रपटातील कलाकार हा ग्रामीण भागातला आहे, विशेष म्हणजे वरुड तालुक्यातला कलाकार आहेत. खरोखर या ग्रामीण भागातील कलाकार हे मोठ्या प्रमाणे या चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहेत. सर, पाठक सर, आपण सुद्धा ग्रामीण भागातून आलेले आहेत. सर आपली एक भूमिका संपूर्ण महाराष्ट्र आपली सिरियल पाहत आहेत. सर, युवकांना काय सांगू शकाल तुम्ही? लोकांना एवढं सांगेन की जे काही तुम्ही पाहता तर ते तुम्ही जे ॲक्सेप्ट करता, तुम्ही एक प्रोत्साहन देता, तुमच्या आशीर्वादा प्रेमामुळेच एक कुठलाही कलाकार चांगली आपण एक कलाकृती करू शकतो. त्यामुळे तुमचं प्रेम, तुमची आपुलकी, तुमचे आशीर्वाद ही प्रत्येकाला मिळाले तरच एखादं छान, आणि ते मनोरंजन तुम्हालाही शेवटी आनंद मिळतो त्यातून. त्यामुळे असंच तुम्ही प्रोत्साहन देत जा प्रत्येक कलाकाराला. आणि एक आशीर्वाद असू द्या कायम. प्रेक्षकांचा सुद्धा आशीर्वाद असणं महत्त्वाचं आहे, कारण प्रेक्षक आहेत म्हणून कलाकार असतात. प्रेक्षक कलाकाराला मोठा करत असतो. त्यामुळे मी म्हणेन प्रेक्षक हा म्हणजे देवच आहे एका दृष्टीने. मी तर फार नतमस्तकच असतो कायम प्रेक्षकांना, कारण त्यांच्यामुळेच आज आपण असतो, बाकी काही नाही. धन्यवाद सर. सरांनी सांगितलं आहे खरा प्रेक्षकच हाच खरा दैवत असतं, कारण जोपर्यंत प्रेक्षक नाही तोपर्यंत त्या कुठल्या सिरियलला किंवा कुठल्याही मालिकेला किंवा कुठल्या चित्रपटाला महत्त्व येणार नाहीत. आपल्यासोबत कळलेनंतर चित्रपटाचे सहदिग्दर्शक आपल्यासोबत आहे. सर, तुम्ही ग्रामीण भागातील कलाकार जोडून हा चित्रपट तयार केला आहे. सर, 2 ते 3 वर्ष चित्रपट तयार करायला लागले आहेत. आपल्यासोबत म्हणजे किशोरदादांचंच तुम्हाला सहकार्य लाभलं, सोबत अंकुशदादांचं, जितेंद्र शेट्टी, पूर्ण टीम आहे तुमची. तुम्ही नेमकं किती लोकांची टीम आहे सर? चित्रपट बनवत असताना रोज आमचं 80 लोकांचं युनिट होतं. ते युनिट आम्ही कंटिन्यू 1.5 महिना शूटिंग केलं. त्याच्यानंतर मध्ये लॉकडाऊनमुळे सगळं सिनेमाचं काम थांबलं होतं, कारण पूर्ण देशच थांबला होता. देश म्हणजे पूर्ण जग थांबलं होतं, म्हणून सिनेमाचं पण काम थांबलं होतं. त्यानंतर लॉकडाऊन उघडल्यानंतर एडिटिंगचं काम, डबिंग, आता 2 वर्ष शूटिंग थांबल्यानंतर, 2 वर्ष चित्रपट थांबल्यानंतर विघ्न येतात. काही आर्टिस्टला सगळ्यांना कॉल टाईम देऊन डबिंगला बोलवावं लागतं. ते सगळं घडत सिनेमाला इतके दिवस लागले. तर 80 लोकांची टीम होती आमची, ती आता 10 लोकांची राहिली आहे, कारण आर्टिस्ट काम करून गेलेत, लाईटमॅन काम करून गेलेत. तर आता हे लोक लागले आहेत कामाला. 15 तारखेला रिलीज होतो आहे. सर्वांना मी विनंती करेल की सगळ्यांनी थिएटरमध्ये जावं. धन्यवाद. कळले ना तुला चित्रपटातील निर्माते किशोरदादा गुल्हाने आपल्यासोबत आहेत. त्यांनी खूप मेहनत केली, त्यांची पूर्ण टीम आहेत. आपण सर, आपला एक वेगळा व्यवसाय होता, परंतु आपण चित्रपट क्षेत्रामध्ये वळले आणि आपल्याला एक आवड, आपण ते साकार करून दाखवले. आपलं एक स्वप्न होतं, ते साकार करून दाखवलं. सर, आज 15 मार्चला आपला चित्रपट प्रसारित होणार आहे कैलाश टॉकीजमध्ये. आपण काय आवाहन कराल प्रेक्षकांना? माझं हेच म्हणणं आहे, एक वेळेस सर्वांनी हा पिक्चर पाहावा, हीच म्हणजे हे आहे. कारण की मी हा पिक्चर जो काढला आहे आपल्या एरियातल्या
कलाकारांना वाव मिळण्यासाठी हा पिक्चर, कारण की प्रत्येकाला मुंबईत गाठण्याचे काम करायला होत होते, पण मला असं वाटलं का आपल्याच वरुडमध्ये, आपल्या वरुडातल्या मातीतील छोट्या मुलांपासून तर मोठ्यापर्यंत वाव मिळावा, म्हणून मी या पिक्चरमध्ये थोडंसं वळलो. तरी माझी हे विनंती आहे, एक वेळेस सर्वांनी हा पिक्चर कैलाश टॉकीजमध्ये 15 तारखेला रिलीज होत आहे, तरी एक वेळेस पाहावा. मातीतल्या कलाकारांना कुठेतरी वाव मिळावा, ग्रामीण भागातील मुलांना कुठेतरी वाव मिळावा, याकरता किशोर भाऊ आहेत, त्यांची टीम आहेत आणि पाठक सर आपल्यासोबत आहेत. ते सुद्धा ग्रामीण भागातून आलेले आहे. कलाकार काय असतो आणि त्याची भूमिका साकारत असताना त्याला काय अडचणी येतात आणि ही सगळी भूमिका साकारल्यानंतर सगळ्यात दैवत म्हणजे प्रेक्षक त्याला किती साथ देतं हे महत्त्वाचं आहे. आज कळलेला तुला चित्रपटाच्या माध्यमातून आज किशोरदादांनी त्यांच्या टीमने पूर्ण हा चित्रपट तयार केला आहे आणि येत्या 15 मार्चला कैलाश टॉकीज वरुड येथे हा चित्रपट प्रसारित होणार आहे. याकरता विविध मान्यवरसुद्धा येणार आहेत, परंतु हा चित्रपट प्रत्येकाने आवर्जून आपल्या कैलाश टॉकीजमध्येच पाहावा असं आम्हीसुद्धा आवाहन करत आहे. नुकतंच संत गजानन महाराज सिरियलमधील पाठक सर यांनीसुद्धा आवाहन केलं की प्रेक्षकांनी हा चित्रपट फक्त टॉकीजमध्ये पाहावा, कारण की टॉकीजमध्ये पाहण्याची जी मजा आहे ती मोबाईलमध्ये किंवा घरी बसल्या येऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट एक वेळा आवर्जून कैलाश टॉकीजमध्ये जाऊन पाहावा अशी विनंती. पाहत राहा. कॅमेऱ्यात निकुंबावनेसह प्रवीण सारखं चोळामणी पोर्टल.